जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण न्यूज जे की शिक्षक भरती संदर्भात आहे। या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून परिपूर्ण माहिती आपण या EMRS स्कूल संदर्भात घेणार आहोत। यासाठी तुम्ही हा व्हिडिओ परिपूर्ण पहा। तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। म्हणजे हे EMRS म्हणजे काय असते, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल असतात जे की आदिवासी भागामध्ये स्थायिक झालेले असतात। आणि या आदिवासी स्कूलमध्ये तुम्हाला हे जी 38,000 शिक्षकांची पदे भरली जाणार आहे, या स्कूलवर ही भरती होणार आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतच आहे 740 स्कूल्स इन रिमोट ट्रायबल एरियाज, म्हणजे या भागामध्ये हे स्कूल काय आहे सिच्युएटेड आहे। आणि अधिक नवीन स्कूलसुद्धा तयार केले जाणार आहे। खाली पहा 28,919 करोड अलॉटेड, म्हणजे 28,000 कोटी 919 रुपये, याच्यासाठी काय 919 रुपये कोटी एवढे काय झाले याच्या मंजूर झालेले आहे। 3.5 लाख ट्रायबल स्टुडंट्स टू बेनिफिट, याचा जो फायदा आहे देशातल्या 3.5 लाख विद्यार्थ्यांना होणार आहे। खाली पहा 38,000 टीचर्स टू बी रिक्रुटेड, म्हणजे आता ही 38,000 ही नवीन पदभरती याच्यामध्ये होणार आहे या स्कूलमध्ये। आणि अधिक तुम्हाला खाली दिसते 7,000 करोड बजेट्स फॉर 2025-26, म्हणजे 2025-26च्या बजेटमध्ये सुद्धा 7,000 कोटीच्या वर बजेटमध्ये सुद्धा या स्कूलसाठी मंजूर झालेले आहे। म्हणजे आता हा जो मेल आहे हा ऑफिशियल मेल आहे आणि सर्वत्रकडे ट्विटरवर आणि सर्वत्रकडे हा मेल त्यांनी पब्लिश केलेला आहे। आणि याचा फायदा जे शिक्षक भरतीची तयारी करत आहे याच्यासाठी ही होणार आहे। आणि एक चांगली संधी चालून आलेली आहे जे की आता शिक्षकांची आहे। आता या समोरची अधिक पुढची स्क्रीन पहा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरची स्क्रीन तुम्ही पाहिली, यामध्ये आपण त्या डिपार्टमेंटचा ऑफिशियल मेल पाहिलास, त्यांनी तो सर्वत्रकडे पब्लिश केलेला आहे। त्यामध्ये तुम्ही आपण सगळी माहिती सांगितलेली आहे। आता या समोरची माहिती पहा। सगळ्यात प्रथम तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तर EMRS म्हणजे काय? EMRS म्हणजे काय? एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल। हे जे स्कूल असतात हे आदिवासी भागामध्ये स्थापन झालेले असतात, आश्रमशाळा, समजलं। आणि यामध्ये तब्बल 38,000 पदांची भरती होणार आहे, ते पण शिक्षकांची आणि अधिक इतर काही पोस्ट आहे। याच्यामध्ये प्रिन्सिपलच्या सुद्धा पोस्ट आहे, समजलं। आता त्याच्यावर नंतर बोलू, सगळ्यात पहिले याच्यावर येऊ, EMRS स्कूल बद्दल पहा। आता तुमच्या मनामध्ये सर्वात प्रथम प्रश्न निर्माण झाला असेल की ही जी भरती आहे ही महाराष्ट्रामध्ये याचे स्कूल आहे काय? हो, नक्की आहे। कम से कम 12 ते 15 जिल्हे असे आहे की याच्या हे जे EMRS स्कूल आहे या डिस्ट्रिक्ट मध्ये हे स्कूल स्थापन झालेले आहे। प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये, प्रत्येक म्हणता नाही येईल, पण 15 स्कूल म्हणजे 15 डिस्ट्रिक्ट असे आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपलं जेव्हा सिलेक्शन होईल या पोस्ट मध्ये, या वॅकन्सी मध्ये, तेव्हा आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा जॉब लोकेशन आपल्याला मिळेल, समजलं। कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे स्कूल स्थापन आहे आणि ऑल ओव्हर इंडिया तर आहेच आहे, समजलं। मग आता ही जी भरती आहे आता ही केंद्र सरकारची आहे आणि केंद्र सरकारची एक चांगली बंपर भरती आली आहे। आता अगोदर म्हणजे या अगोदर सुद्धा अधिक पुढं केंद्र सरकारच्या टीचरच्या वॅकन्सी येणार आहे। आता याच्यामध्ये NVS ची भरती येणार आहे, KVS ची येणार आहे। आता EMRS ची तर आलीच आहे, म्हणजे आली नाही म्हणजे आता काही दिवसांनी येणारच आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन, ऑफिशियल मेल तर आपण पाहिलाच आहे। आणि बजेटमध्ये सुद्धा आपल्याला माहितच आहे, बजेटमध्ये जर एवढा पैसा जर या वॅकन्सीसाठी जर राखून ठेवलाय केंद्र सरकारने, ही भरती होणारच आहे। म्हणजे याच भरतीचा तुम्ही जर हेच शिक्षकांचीच भरती जर फोकस केली तर तुम्हाला याचाच अभ्यास NVS मध्ये, KVS मध्ये तुम्हाला नक्की उपयोगाचा पडणार आहे। आता सध्या कोणती भरती चालू आहे? रेल्वे शिक्षकाची भरती चालू आहे। हा सुद्धा हाच सिलेबस आहे त्याने, रेल्वे शिक्षकाची EMRS, NVS, KVS अशा वॅकन्सी येणारच आहे। रेल्वे शिक्षकाची चालू आहे, आता 16 फेब्रुवारी लास्ट डेट आहे याची, बरोबर आहे, फॉर्म भरण्याची। म्हणजे एक चांगलं केंद्र सरकारमध्ये शिक्षक होण्यासाठी आपल्या समोर चांगल्या एक संधी निर्माण झालेली आहे। शिक्षकांच्याच वॅकन्सी चालू आहे आणि इतर पोस्ट सुद्धा आहे याच्यामध्ये, समजलं। मग आता अधिक पोस्ट बद्दल बोलू आपण। आता 38,000 तर पोस्ट आहेच याच्यामध्ये। मग याच्यामध्ये तुम्हाला प्रिन्सिपलच्या सुद्धा आहे, प्रिन्सिपलच्या पोस्ट सुद्धा आहे।
मग याच्यासाठी काही क्रायटेरिया ठेवलेला आहे. याच्या अगोदर सुद्धा मागच्या वर्षी सुद्धा EMRS ची भरती आली होती, ते सुद्धा तब्बल 38 ते 40 हजाराचीच होती. समजलं. मग आता यामध्ये सुद्धा चांगली वॅकन्सी आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला जॉब लोकेशन आहे याचं, आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. समजलं. तुम्ही म्हणाल महाराष्ट्र आता केंद्र सरकारच्या तर दुसऱ्या स्टेटमध्ये जावं लागेल का? नाही, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला जॉब लोकेशन मिळते. समजलं. म्हणून आता पात्रता बघूया परीक्षेची. पहा आता पात्रता काय आहे, बीएड, डीएड, सीटीईटी. आता ही केंद्र सरकारची भरती आहे. काय आहे? केंद्र सरकारची. मग आता याच्यामध्ये जसं आपण रेल्वे शिक्षकाच्या पाहतो, NVH च्या पाहतो, KVH च्या वॅकन्सीज पाहतो. आता याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकारचे शिक्षक आपल्याला माहिती आहे कुठले कुठले भरले जाते. पहिला असते PGT, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, नंतर आहे TGT, ट्रेन ग्रॅज्युएट टीचर, नंतर असते PRT, प्रायमरी टीचरचा. बरोबर आहे. आता PGT साठी काय असते, PGT साठी तुम्हाला एक विषय पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन होणं गरजेचं असते आणि पोस्ट ग्रॅज्युएशनले आपला 50% मार्क पाहिजे आणि आपल्याला बीएड ला सुद्धा 50% मार्क पाहिजे असते. आणि PGT या पोस्ट साठी आपल्याला कुठल्याच प्रकारची TET, CTET ची आवश्यकता नसते. ज्या विद्यार्थ्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्यांना CTET ची काहीच आवश्यकता नाही. तुम्ही PGT साठी या पोस्ट मध्ये अप्लाय करू शकता. कुठलीही CTET ची परीक्षा तुम्हाला पाहिजे नाही. त्याच्यानंतर TGT, ट्रेन ग्रॅज्युएट टीचर, याच्यामध्ये कंपल्सरी आहे. म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन होणं गरजेचं आहे, बीएड होणं गरजेचं आहे आणि आपल्याला याच्याच बरोबर TGT साठी आपल्याला CTET ची परीक्षा आवश्यक आहे. PRT साठी सुद्धा आपल्याला 12th पास, ग्रॅज्युएशन, डीएड, बीएड असा म्हणजे एक तर डीएड किंवा बीएड हे पाहिजे आणि याला सुद्धा CTET ची आवश्यकता आहे. हा, आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ही जी EMRS ची भरती आहे याच्यामध्ये आपल्याला TET आवश्यक नाही आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त CTET ही परीक्षा पास पाहिजे. TET याच्यामध्ये अप्लाय होऊ शकत नाही. TET ही याच्यामध्ये मॅन्डेटरी नाही, म्हणजे TET ची ही परीक्षा याच्यामध्ये ग्राह्य धरली जाणार नाही. हे सेंट्रलची आहे म्हणून याच्यामध्ये फक्त CTETच पाहिजे, फक्त या 2 पोस्ट साठी, कोणत्या PRT आणि TGT साठी. समजलं. नंतर जी प्रिन्सिपलची पोस्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सिपलचा 10 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. या जो प्रिन्सिपल या पोस्टवर अशी म्हणजे ही सुद्धा पोस्ट आहे. आणि लॅब अटेंडंटच्या येणार आहे, क्लर्कचे येणार आहे, शिपाईची येणार आहे, पुष्कळ साऱ्या पोस्ट याच्यामध्ये आहे. समजलं. ही होती आपली या भरती संदर्भातली पात्रता. नंतर आता एज क्रायटेरिया काय आहे, मग आता इथं मी लिहून ठेवलं आहे. ओपन साठी याच्यामध्ये 40 वर्ष आहे, ओबीसी साठी 43 वर्ष आहे, SC ST जर असेल तर याच्यामध्ये 45 वर्ष आहे. आणि जर तुम्ही जॉबवर असाल, तुम्ही जॉबवर आहे आणि जॉबसाठी तुम्हाला अधिकच 10 वर्षाचा याच्यामध्ये एज रिलॅक्शन दिलेला आहे. आणि तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्हाला 15 वर्ष अधिक तुम्हाला याच्यामध्ये सूट आहे. समजलं. असं हा याचा काय क्रायटेरिया आहे. आता जेव्हा हे फुल नोटिफिकेशन येईल आपल्या चॅनलवर तर तो त्या प्रकारचा व्हिडिओ नक्कीच येणार आहे. परिपूर्ण माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेलच. आणि ही महत्त्वपूर्ण वॅकन्सी आता काही दिवसातच आपल्या समोर उपलब्ध होणार आहे. ऑफिशियलच हा मेल आहे आणि ऑफिशियलच्या मेलच्या माध्यमातून हा विथ प्रूफ आपण हा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना त्यांना सुद्धा सांगा आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. त्यांना सुद्धा एक प्रकारची एक नवीन दिशा भेटेल. या तऱ्हेनं या पोस्टचा ते अभ्यास करेल आणि नक्कीच या संधीचा ते फायदा घेईल. समजलं. म्हणून एक लक्षात असू द्या, केंद्र सरकारची टीचरची वॅकन्सी आता काही दिवसातच येणार आहे. रेल्वे शिक्षकाची सुद्धा सुरू आहे आणि इतर सुद्धा NVS आणि KVH ची वॅकन्सी पुढे येणारच आहे. समजलं. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.